शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी। नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी। 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध। प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये। HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध। राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। येथे फटाके का फोडता अशी विचारणा करणाऱ्या एकाच लोखंडी पाईपाने मारहाण करण्यात आली। ही घटना रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास वैदुवाडी परिसरात घडली। रामा तायगा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 3 जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। भुजंग विजू लोखंडे, आरिश नायर, आदित्य साहेबा लोखंडे असे गुन्हा दाखल झालेल्या इसमांची नावे आहेत। फिर्यादी यांनी येथे फटाके का फोडता अशी विचारणा केली असता आरोपींनी आमच्या बॉसचा वाढदिवस आहे असे म्हणत मारहाण केली असे फिर्यादीत म्हटलंय। डेव्हलपमेंट प्लॅन युनिटला मंजुरी मिळाल्यानंतर उशिरा का होईना शासनाने उपसंचालकांची नियुक्ती केल्याने अखेर नगर शहराच्या विकास आराखडा कामकाजाला प्रारंभ झालाय। उपसंचालकासह 8 जणांची टीम पुढील 2 ते 2.5 वर्षात शहराचा विकास आराखडा तयार करणार आहे। येथील नगर रचना आणि मूल्य निर्धारण संचालय कार्यालयातील नगर रचना सहाय्यक संचालक पूनम पंडित यांच्याकडे शासनाने उपसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार दिलाय। सावेडी नाका येथील परिचय हॉटेल परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा टाकत पुरवठा विभागाने एका रिक्षा चालकास घरगुती गॅस भरताना रंगेहात पकडले। या प्रकरणी जयंत छगन भिंगारदेवे यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बुरडगाव परिसरातील भोसले आखाडा येथून मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली। ही घटना रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली। याबाबत अण्णा सांडू सपकाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विक्रम वाघमारे करत आहेत। सावेडी उपनगरातील वाणीनगर येथून 30 लोखंडी पाईप व 60 लोखंडी पत्रे चोरल्याप्रकरणी 7 जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही घटना सोमवारी उघडकीस आली। राम वाणी, भगवान वाणी, समीर काळे, विशाल पवार, विनुबाई वाणी व इतर 7 ते 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। राज उर्फ राजेश हिरामन शेलार यांनी फिर्याद दिली। शहराची खबरबातमध्ये इथेच संपतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।